जिंतूरमध्ये अवैध वाळू उपसा पुन्हा चर्चेत, प्रतिष्ठित नागरिकांच्या सतर्कतेने हायवा जप्त। संपादक रफिक तांबडी, जिंतूर। जिंतूर दि. 24 फेब्रुवारी 2026। जिंतूर तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। येलदरी जिंतूर मार्गावरील शेवडी मानकेश्वर दरम्यान गुरुवारी सायंकाळी सकाळचे 6:15 वाजता एका मोठ्या कारवाईत अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा पकडण्यात आला। विशेष म्हणजे प्रशासकीय यंत्रणेपेक्षा जिंतूरच्या प्रतिष्ठित आणि जबाबदार नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे हा अवैध प्रकार उघडकीस आला आहे। नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळच्या सुमारास संशयास्पदरित्या वाळू वाहून नेणारा हायवा क्रमांक MH22 AN 6112 नागरिकांनी अडवला। प्राथमिक चौकशीत समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने नागरिकांनी तातडीने पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला। त्यानंतर पोलीस व महसूल विभागाच्या मदतीने सदर वाहन शेवडी येथील ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले। रात्री सकाळचे 7:30 सुमारास हा हायवा जिंतूर तहसील कार्यालयात आणण्यात आला असून त्यात अंदाजे 5 ते 6 ब्रास वाळू आढळून आली आहे। पंचांच्या उपस्थितीत याचा रीतसर पंचनामा करण्यात आला आहे। वाहन मालकीवरून चर्चेला उधाण। या कारवाईतील सर्वात खळबळजनक बाब म्हणजे वाहन मालकीचा संशय। चालक आणि उपलब्ध कागदपत्रांनुसार हा हायवा बालाजी सांगळे यांच्या नावावर असल्याचे समोर आले आहे। सांगळे हे इटोली गणातून नुकत्याच पार पडलेल्या 2026च्या पंचायत समिती निवडणुकीत निवडून आलेले सदस्य असल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात रंगली आहे। एका लोकप्रतिनिधीशी संबंधित वाहन अवैध कामात सापडल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे। प्रशासकीय कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह। पूर्णा नदीपात्रातील निलज परिसरात बोटींच्या सहाय्याने राजरोसपणे अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी वारंवार होऊनही महसूल प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप सामान्य नागरिकांमधून होत आहे। संपादकीय मत। अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी कायदे कडक असतानाही अशी प्रकरणे वारंवार घडणे हे प्रशासनाचे अपयश दर्शवते। नागरिकांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली आहे। आता चेंडू प्रशासनाच्या कोर्टात आहे। संपादक रफिक तांबडी। पुढील दिशा, दंड की फौजदारी गुन्हा? या प्रकरणात आता नेमकी कोणती कारवाई होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। ही कारवाई केवळ दंडात्मक वसुलीपुरती मर्यादित राहणार की दोषींवर कडक फौजदारी गुन्हा दाखल होणार? लोकप्रतिनिधींचे नाव यात असल्याने चौकशीत पारदर्शकता राखली जाणार का? शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या या माफियांना लगाम घालण्यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेणे आता काळाची गरज बनली आहे।